तुम्हाला माहिती नाही किती छोट्या छोट्या गोष्टीला निमित्त आपण ठरत असतो. तुम्हाला जर कोणी पत्ता विचारला, रविवारचा दिवस आहे आणि चांगले घरातले सगळे लोक आहेत आणि त्यांनी पत्ता विचारला की आमका आमकं घर कोणाचं कुठे माहिती आहे का तुम्हाला. आता रविवार आहे म्हणजे जेवणाचा बेत असेल, मांसाहार पण असू शकतो, काही असू शकतं. तर मग त्यावेळेला त्यांना घरचा पत्ता कसा सांगायचा, सांगायचा की नाही सांगायचा, हे तुमच्या ज्ञान साधनेतनं तुम्हाला कळालं पाहिजे. आता मी सांगणार नाही तुम्हाला की नाही सांगायचं म्हणून. मी असं सांगितलं तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे चालत, पण तुमची ज्ञान साधना तिथे उपयोगी आली पाहिजे. तुमची ज्ञान विवेक बुद्धी की हे कशासाठी विचारतायत, काय विचारतायत, असा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि मग त्याच्यावरून त्यांना काय उत्तर द्यायचं, त्याला निमित्त आपण होता कामा नये. जर का एखाद्याने अविहित ठिकाणाचा पत्ता जर का विचारला, त्याच्याकडे शस्त्र वगैरे आहे, त्यांनी विचारलं जंगल कुठल्या बाजूला आहे, त्याला आपण पत्ता सांगितलं इकडे आहे. तो कशाला चाललाय जंगलामध्ये, शिकारीसाठी चाललेला आहे. मग आता त्याला पत्ता आपण सांगितला, त्याला सगळ्या गोष्टीला निमित्त आपण ठरणार. म्हणून कशाला निमित्त व्हावं आणि कशाला न व्हावं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि ते कधी ठरतं, कधी कळतं, जेव्हा आपल्याकडे ज्ञान असेल तरच आपल्याला ते कळतं की या गोष्टीला निमित्त व्हायचं की नाही व्हायचं, हे आपल्याला कळालं पाहिजे. जसं आम्ही कधी कधी गावात वगैरे जायचो, काही सेवा असेल मार्गाची, तर कधी कधी काय व्हायचं, म्हाताऱ्या बाया तिथे मोळी वगैरे बांधून बसलेल्या असायच्या, लाकडाची मोळी. मग ते म्हणायचे बाबा थोडा हात लावून द्या बरं, डोक्यावर ठेवून द्या. आता त्या वयस्कर बाई आहेत, जे आपण त्यांना मदत केली पाहिजे, पण ती मोळी कुठे जाणार आहे, चुलीत जाणार आहे ती. म्हणजे ते लाकडं आहेत, मदत करणं हा पण एक भाग आहे, माणुसकीचा भाग आहे. परंतु ती मोळी चालली कुठे आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर काय काय शिजणार आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला टाळता येईल तेवढं तुम्ही टाळू शकता. ह्याच्यावर अनेक प्रश्न निघतील, मग ह्याला पण निमित्त नाही जगत. तुमच्याकडे ज्ञान आल्यानंतर तुम्हाला हे प्रश्न निर्माण होत नाही. तुमच्याकडे ज्ञान स्तर वाढला की तुम्हाला त्याच ज्ञानातनं त्याची उत्तरं आपोआपच मिळत राहतात. जसं काही भाज्यांना वेगळं पाणी टाकायची गरज नाही, शिजवायला लावलं की त्यांचं बरोबर त्यांना पाणी सुटतं. किंवा काही भाज्यांना आपोआप तेल सुटतं, जसं वांगी वगैरे असतात ना, त्याला तेल सुटतं आपोआपच. म्हणजे ती वेगळं कुठून आणायची गरज नाही. असं वेगळीकडनं उत्तर तुम्हाला भेटण्याची काही आवश्यकता नाही. तुमच्याकडे ज्ञानस्तर वाढवा, त्याची सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि म्हणून या ठिकाणी आपण कुठल्या गोष्टीला निमित्त व्हायचं नाही व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. एखाद्याला देवपूजेला जाण्याला आपण निमित्त ठरवू, निरूपणाला जायला निमित्त ठरवा, अनुसरणाला निमित्त ठरा, ज्ञानाला निमित्त ठरा, विधी नित्य निमित्त विधीला निमित्त ठरा. परंतु दोषाला मात्र निमित्त ठरू नका. दोष कुठल्या कुठे घेऊन जाईल, कोणाचं काही नुकसान होत नाही. तुम्ही जर का सांगितलं की बाबा नाही ह्यांना काही देऊ नका, तर त्याच्यात ज्यांना आपण देत नाही त्यांचं नुकसान काहीच होत नाही. मात्र जो देणार आहोत तर त्याचं नुकसान झालं आणि आपण सांगितलं तर आपलंही नुकसान त्याच्यामध्ये होतं बरं का. आणि ती क्रिया आपल्याला नित्य नरकाकडे घेऊन जाईल कुठेतरी. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला इतकं पाळायचं. बोलताना सुद्धा एवढं लक्ष देऊन बोलावं लागतं की कुठेही तुमच्या शब्दाने कोणी दुखावला नाही पाहिजे. मुंगी विळून चिंतावे, मुंगीचं वैरत्व नाही चिंतायचं, कारण की ते वैरत्व सुद्धा नित्य नरकाला नेतं. ईश्वरापर्यंत हाणून जाऊ शकतं ते. इथे मुंगीचं वैर टप्प्याटप्प्याने वाढतं, कळत सुद्धा नाही. एक असं लहानसा काटा लागला, आपण म्हटलं तो काढला आणि लगेच फेकून दिला आपण काटा, आणि 2 दिवसात माझं दुखतही नाही आता. पण जखम आहे, त्या जखमेतनं पाणी चाललं आतमध्ये, माहितीच नाही आपल्याला. पुढे अजून काय होतंय त्याच्यामध्ये, पायामध्ये कुठला कुठला बदल होतोय माहिती नाही आपल्याला. पाय कापण्यापर्यंत आला माहितीच नाही आपल्याला. म्हणजे कुठला दोष कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून बोलत असताना सुद्धा आपण कुठल्या गोष्टीला निमित्त ठरता कामा नये. आपण नेहमी सकारात्मक बोलता आलं पाहिजे. एखादा व्यक्ती धर्मापासून जाईल, त्याच्यातला धर्म कमी होईल असं बोलता कामा नये. आणि म्हणून अशा प्रकारचे दोष परमेश्वर नासतात आणि निमित्त सुद्धा होऊ देत नाहीत. स्वामी सांगतात,
प्राणियासी ओकटे करिता, कुठल्या प्राण्याला जर का इजा पोहोचवली असती मनुष्याला, तयाचे तुम्हासी निमित्ते लागते, वाईट ओकट्याचं निमित्त तुम्हाला लागलं असतं. हे करीतया नरक धरितया नरक एक एकासी देतया ही नरक, म्हणजे हे करीतया नरक धरितया नरक, शस्त्र जो बनवतो, जो तयार करतो त्यालाही दोष आहे, जो विकतो त्यालाही दोष आहे, आणि जो त्या उपयोगात आणतो त्याला सुद्धा दोष आहे. आपण म्हणू की नाही फक्त आम्ही तर ते शस्त्र आमच्यासाठी बनवलेलं होतं, नाही, ते निमित्त लागणार आहे, तुमच्याकडनं ते गेलेलं आहे. ते सांगतात की जर का आपण स्मरणाला बसलेलो, रानामध्ये गेलो आणि आपल्या जवळ काठी आहे, आपल्याकडे काठी घेऊन गेलेलो आपण, काही वाघ साप आला तर काहीतरी असावं धाक म्हणून आपल्या जवळ काठी आहे, आपण डोळे बंद करून विजन करतोय आणि तिकडे साप निघाला. आता तो माणूस कोणतरी शोधत आला आणि आपल्याकडे त्याला काठी दिसली, त्याने काय आपली ध्यान साधना मोडली नाही, काठी घेतली, गेला, सापाला मारून टाकलं आणि परत आणून काठी आपल्या जवळ ठेवून दिली आणि तो निघून गेला. आपल्याला माहितीच नाही आपली काठी नेली वगैरे, आपले डोळे बंद आहेत. तरी त्याचं निमित्त, ओकठ्याला निमित्त आपण झालो, काठी आपली उपयोगामध्ये गेली. तुमच्याकडे ती कुशलता असली पाहिजे की वाईट कार्यासाठी तुमचं कडच्या वस्तू उपयोगी जाता कामा नये, तुम्ही उपयोगी जाता कामा नये, असं आहे. आणि म्हणून इथे अशा प्रकारे ते ओकट जे आहे ते असं एकमेकाला लागत राहतं, निमित्त निमित्त बनत जातं. आणि म्हणून इथे स्वामींच्या माध्यमातून आम्हाला हा निमित्त दोष कसा असतो तो आम्हाला या ठिकाणी कळालेला आहे. पुढे या लीळेचा म्हणजे या वचनाचा जो प्रकरणवश आहे तो या लीळेच्या माध्यमातून आपण बघितला. पुढे या वचनाचं अजून विश्लेषण आपण बघणार आहोत. येथोनी म्हणजे परमेश्वरे, म्हणतात की येथोनी म्हणितले की, येथोनी म्हणजे कोणी, येथोनी म्हणजे परमेश्वरे, परमेश्वराने जे म्हटलेलं आहे ते, गुरुनिमित्ताने म्हटलेलं ते नाही. मग गुरुनिमित्ताचं ऐकायचं की नाही ऐकायचं? गुरुनिमित्ताचंही ऐकायचं, पण ते जेव्हा परमेश्वराचं बोलतील तेव्हाच ऐकायचं. आणि गुरुनिमित्त जे असतात ते परमेश्वराशिवाय वेगळं काही बोलत नाही, ही एक अजून विशेषता लक्षात घ्या. गुरुनिमित्त जे बोलतील ते ईश्वरमुखीच बोलणार. जेव्हा ते रामदेव म्हणून होते आकाईसाचे, ते निघाले हटण्यासाठी निघाले आणि त्यांना ताप होता. भटोबास त्यांना म्हणतात की तुम्ही काही जाऊ नका असं त्यांना म्हणतात. तेव्हा ते म्हणतात की भटो तुम्ही सांगितलेलं ऐकू का देवाने सांगितलेलं ऐकू? कोणाचं ऐकू? आता जर का तिथे कोणी दुसरे अज्ञान गुरु असते तर म्हटले असते माझंच ऐक, परंतु ते कोण होते? भट्टोबास. यथार्थ ज्ञानी जे गुरु असतात ते उत्तर तेच देतात जे भट्टोबासांनी. भट्टोबास म्हणतात देवाने सांगितलेलं ऐका. भट्टोबास पण जे सांगतील ते देवाने सांगितलेलंच बोलणार आहेत, म्हणून भट्टोबास त्यांना अडवत नाही, त्यांना जाऊ देतात. अशा पद्धतीने येथुनी म्हणजे परमेश्वरे, गुरुनिमित्ताने जरी सांगितलं तरी ते वचनोक्तच सांगणार आहेत, श्रीमुखीच सांगणार आहेत. म्हणून येथोनी अस्ति परिचेनी वचने म्हणितले. तर परमेश्वराचं म्हटलेलं म्हणजे नेमकं काय? कुठला विधी? नास्ति परिचेनी वचने म्हणितले म्हणजे अस्ति परीमध्ये जे काही 6 वचनं सांगितलेली आहेत ती वचनं. मग आचाराची वचनं नाही का? आचार माळिकेची वचनं नाही का? ना, अस्ति परीमध्ये सगळे प्रकरण आहेत. अस्ति परीचंच विश्लेषण आचार आहे, आचार माळिकेचेच विश्लेषण आचार माळिका आहे. म्हणजे त्याचं विश्लेषण जे आहे, अजून जी वचनं आहेत संक्षिप्त तुम्हाला 6च वचनं पाळायची आहेत. आचाराची भरपूर वचनं सांगितलेली आहेत किंवा आचार माळिकेमध्ये अजून वचनं आहेत, ती सगळी वचनं आपल्याला पाळायचीच आहेत. परंतु संक्षिप्त तुम्हाला 6च वचनं आहेत. 6 वचनांमध्येच बाकीचे सगळे वचनं येऊन जातात, आपोआपच येतात. निरालंबी एवढं वचन व्यापक आहे, स्वभाव मात्र वचन एवढं व्यापक आहे. विकार शून्य, विकल्प शून्य. नामस्मरणाच्या बाबतीत जो जन्म क्षेपी
हे वचनं एवढी व्यापक आहेत, याच्यामध्ये अख्खे प्रकरण समोरचे येऊन जातात. म्हणून आपल्याला मुख्यत्वे हे 6च वचन आहे. 6 वचनांचं यथातथ्य पालन करत असताना त्या वचनांचं विश्लेषण आचार मालिकेमध्ये आम्हाला आचारपर वचनं जे काय आहेत त्या वचनांमध्ये आम्हाला प्राप्त होत राहतं. म्हणून अस्तिपरी इथे सांगितलेली आहे. म्हणजे विधी निषेध चुकवुनी. तर अस्तिपरीच्या वचनाचं जे आचरण आहे ते कसं करायचं? सरसकट करत राहायचं का? ना सांगतात विधी निषेध चुकवुनी, म्हणजे विधी घडवून, नित्य निमित्त विधी घडत असताना निषेध चुकवुनी, म्हणजे निषेध सुद्धा चुकवून तुम्हाला ते विधी करायचे. कोणीतरी पाणी आणायला सांगितलं, आपण धावत गेलो, धावत आलो, पायाखाली मुंग्या मेल्या, चालतील का? नाही. तुम्हाला विधी करायचाच आहे, झटकेपट करायचा आहे विधी. परंतु निषेध चुकवुनी म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही हिंसा घडता कामा नये. तुम्हाला निरूपण करायचं आहे, पण निषेध चुकवुनी म्हणजे कुणाचंही मन त्याच्यात दुखवायचं नाही. तुम्हाला एखाद्याला विधी सांगायचा आहे. कधी कधी असं ना, मंदिरामध्ये काही सेवा असते आणि एखाद्या ग्रस्त व्यक्तीने दुसऱ्या ग्रस्त व्यक्तीने जर का काही सांगितलं की तुम्ही थोडं झाडून घेता का, ते म्हणतात तुम्ही झाडा, मी कशाला झाडू, तो कोण मला सांगणार. म्हणजे काय झालं, या व्यक्तीने चांगलंच सांगितलं पण त्या व्यक्तीने काय केलं, उलट बोलला तो. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, उत्तर देता आलं असतं वेगळं, पण की मला जमणार नाही, थोडं वेगळं काहीतरी बोला, रागवून बोलायची गरज नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी चुकून काहीतरी बोललो, जेणेकरून काय झालं, विधी सांगायला गेलो पण त्या ठिकाणी निषेध करून बसलो आपण. म्हणजे चांगलंच सांगायचं होतं परंतु आपण चांगल्या शब्दात सांगू शकलो नाही. ते कुणीतरी जर का अन्य वार्ता करते तर त्यांना आपण शांतपणे सांगू शकता की इथे थोडंसं बोलू नका, म्हणजे इथे थोडं विधी सुरू आहे, निरूपण चालू आहे, असं बोलू शकतो. जर का आपण काहीतरी वेगळ्या शब्दामध्ये त्यांना जर का अपमानित केलं तर काय होईल, तुम्ही चांगलं त्यांची बडबड बंद करण्यासाठी गेले पण आपणच बडबड करून आलो तिकडे. म्हणजे कुठलाही विधी करताना तिथे निषेध चुकवूनच तो विधी घडला पाहिजे, तर तो विधी आहे. तुम्ही एखाद्या सेवेसाठी मार्गात गेलात, मंदिरात आलात, कशासाठी आलात? तुम्ही कशासाठी येता मंदिरात? तुम्ही जेवायला येता का? नाही, तुम्ही सेवेलाच येता. प्रत्येक जण माणूस सेवेलाच येतो मंदिरामध्ये आणि मग तुम्हाला आग्रह की जेवल्याशिवाय जायचं नाही पुढे, हा आग्रह तुम्हाला नंतर केला जातो. म्हणजे त्या ठिकाणी सेवा हा आपला प्रथम हे आहे. आता तिथे येऊन तुम्ही याचे त्याचे कान भरले तर, याच्या त्याच्याबद्दल चुगल्या केल्या तर, अन्य वार्ता केली तर त्या सेवेला काय महत्व आहे सांगा बरं. कुठलंही ठिकाण आपण त्या ठिकाणी कशासाठी जातो? बघा, सिनेमा बघायला जर का लोक गेले आणि ते बघताना जर का 2 लोक बोलत असतील आपसात तर काय होतं? तिथे कशासाठी गेले? तिथे फक्त बघायला आणि ऐकायला, तिथे बोलायला कोणी जात नसतं, जायचंही नसतं. तसं मंदिरात किंवा आश्रमात किंवा अधिकरणाच्या संपर्कात तुम्ही जायचं, ते तुमची दोषांची निरसनता झाली पाहिजे. आमचे स्वामी सांगतात की जर का अन्यत्र कीजे ते वाराणसी फेडीजे, वाराणसी कीजे ते काही फेडावे नाही का. लोक इकडे तिकडे पाप करतात आणि वाराणसीला जाऊन फेडतात. म्हणजे एखाद्याने वाराणसीलाच जाऊन पाप केलं तर, आपण इकडे तिकडे दोष आचरण केलं तर त्याचं प्रायश्चित्त आपण देवाकडे करायचं. पण देवाच्याच विधीमध्ये येऊन जर का आपण दोष जोडला तर मग ते फेडायचं कुठे? देव स्वतः सुद्धा फेडू शकत नाही दोष, एवढे ते कठीण होऊन जातात. आपले जे दोष असतात ते नित्य नरकापर्यंत घेऊन जातात आपल्याला. म्हणून निषेध चुकवुनी हे लक्षात घ्या. तुम्ही सेवा करतच आहात, तुम्ही सेवेला वेळ देत आहात, सेवेला द्रव्य देत आहात, पदार्थ देत आहात, सगळे योगदान देत आहात, परंतु त्याच्यामध्ये जर का निषेध तुम्ही चुकत नसाल तर तुमची ती सेवा शून्य होऊन जाते. तुम्ही परीक्षेला आलात, नाव नंबर सगळं टाकलं, चांगलं अक्षर आहे तुमचं, पण अभ्यासच केला नसेल किंवा उत्तरं पण दिली पण चुकीची उत्तरं दिली तर काय उपयोग आहे त्याचा? कोणी तुम्हाला पास करू शकत नाही. म्हणून निषेध चुकवुनी याकडे जास्त लक्ष द्या. म्हणून महानुभाव पंत विधी तर आचरण करतात परंतु निषेधाकडे अधिक बारकाईने बघतात की निषेध घडलाच नाही. म्हणजे विधी एखादा कमी घडला तरी चालेल पण निषेध मात्र किंवा अविधी मात्र एक सुद्धा घडता कामा नये.
आणि म्हणून सांगतात विधी म्हणजे विधी निषेध चुकवणी, म्हणजे विधी करायचा आहे तो निषेध चुकवणी करायचा आहे। जे समयीचे जे करण ते करावे, मग कुठल्याही वेळेला कुठलाही विधी करायत बसायचा का न सांगता जे समयीचे जे करण ते करावे, ज्या वेळेला जी उचित क्रिया तुम्हाला उपस्थित होईल ती क्रिया आपल्याला करता आली पाहिजे। तुम्ही जर का नंतर तुम्ही म्हणाल तर नाही चालणार। एखादं तुम्ही स्मरण करताय आणि स्मरण करताना एखादे साधू आले, त्यांनी म्हणाले की मला तहान लागली, मला पाणी पाहिजे, आपण म्हणू थांबा माझे 5 गाठा झाल्याशिवाय मी उठत नाही। आता आपण करत बसलो 5 गाठ्या, तेवढ्यात त्यांना कुणीतरी दुसऱ्याने पाणी आणून दिलं ते पिले आणि मग म्हटले हा काय पाहिजे बाबा। ती वेळ गेली, ज्या वेळेला जी क्रिया उपस्थित झाली, उपस्थित नाही झाली, उपस्थित करून दिली देवाने तुम्हाला। तुम्ही लक्षात घ्या, कुठलीही सेवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत नसतो। ती जर का सेवा असेल तर ती परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचवतात। आम्ही जर का तुम्हाला सांगत असू तर तुमचं नाव आमच्या डोक्यामध्ये अदृष्ट देतं की यांना निरूपणाला बोलवा, हे अदृष्टपराने ते सुचवलेलं आहे। मग त्या वेळेला आपल्याला तो ज्या समयीचा जो विधी तो त्या वेळेला करता आला पाहिजे। जर का नाही केला तर ती वेळ आणि तो विधी जो योग भ्रष्ट ज्याला म्हणतात ते योग भ्रष्टत्वच आहे एक प्रकारचं। आणि म्हणून म्हणतात की जे समयीचे जे करण ते करावे, ज्या समयीचं जे करण आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे। मणितले केल्या दृष्टी यशा दृष्टी तोष योग्यता दक्षता कणव गुरे, असं समयोचित ज्या वेळेचा विधी त्या वेळी जर का केला तर त्याने कुठला लाभ प्राप्त होतो। जसं सांगितलेलं आहे की तुम्ही स्मरण करत असाल आणि स्मरणामध्ये तुम्ही तल्लीन झालेले आहात, चतुर्विध दुःखीचे चतुर्विध स्मरण चालू आहे आणि भिक्षेचा वेळ झाला तर जे समयीचे ते समयी, म्हणजे ज्या वेळेचा विधी त्यावेळी करायचा आहे। स्मरणाच्या वेळेला मग्न असताना भिक्षेची वेळ झाली तर तुम्हाला भिक्षेला जावं लागणार, स्मरण ते थांबवावं लागणार, भिक्षेची वेळ झालेली आहे। भोजनाच्या वेळेला भोजन झालं पाहिजे, स्मरणाच्या वेळेला स्मरण, नित्यविधीच्या वेळेला नित्यविधी, निमित्त विधीच्या वेळेला निमित्त विधी घडला पाहिजे। तुम्ही नित्यविधीमध्ये आहात आणि निमित्त विधी प्राप्त झाला, तुम्ही म्हटले की मी नंतर माझा अजून 8 दिवसाचा आठवण बाकी आहे ते करून मी येतो, तोपर्यंत हा विधी निमित्त विधी निघून जाईल, म्हणून तो विधी सोडू नये। अशा प्रकारे आपला निमित्त विधी सोडून आपण नित्यविधी केला कारण की त्यावेळेला तो उपस्थित झाला, किंवा नित्यविधी सोडून निमित्त विधी केला तर अशाने काय लाभ प्राप्त होतो न म्हणितले केले, म्हणजे ते सुद्धा ईश्वराने म्हणितलेलंच आहे। नित्यविधी काय निमित्त विधी काय तो केल्या दृष्टी यश, म्हणजे दृष्टपर आपल्याला यश प्राप्त होतं, म्हणजे आपली जी काही यशस्वीता आहे ती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते। अदृष्टी तोष म्हणजे अदृष्टपर परमेश्वर जे आहेत त्यांना तोष निर्माण होतो, त्यांना ते प्रसन्न होतात। योग्यता आपली वाढते, दक्षता वाढते क्रियेमधली। आपण जी अदक्षता आहे की काही कळत नाही कधी कधी, त्या दिवशी कोणीतरी आलं ग्रस्त व्यक्तीच, आणि मी इथे बसलेलो होतो पलंगावर, मी त्यांना विचारलं कुठून आले, ते पण पलंगावरच बसले माझ्यासोबत, मी त्यांना म्हटलं खाली बसा। म्हणजे अदक्षता, याला अदक्षता म्हणतात। कधी कधी आपण साधूच पटकर घेतो बसायला, अदक्षता तिथे उपरासाठी पटकर टाकलेलं असतं साधूंचं, आपण आरती ओळखताना त्याच्यावरच उभं राहून जातो, काहीच कळत नाही। अदक्षता, अशा अनेक अदक्षता आपल्याकडनं घडत असतात आणि म्हणून ही अदक्षता सुद्धा कमी होते देवाचं म्हणितले केल्याने। कणव निर्माण होते ईश्वराच्या ठिकाणी आपल्याविषयी, कणव उरे, आणि सगळं देऊळ सुद्धा ईश्वराच्या ठाई आपल्याविषयी कणव जी असते त्या ठिकाणी शिल्लक राहते। म्हणून म्हणितले करण ईश्वर विधी आपण केले पाहिजे। परमेश्वरे म्हणितले ते म्हणितले अंत वारिले ते अनिष्टांत। आता मागील वचन सांगितलं आणि हे वचन सांगितलं, या दोन्हीमध्ये भेद काय आहे? मागील वचनामध्ये निषेध सांगितला आणि या वचनामध्ये विधी सांगितलेला आहे। मागील वचनामध्ये स्वामी जे म्हणतात आणि या वचनामध्ये जे स्वामी म्हणतात त्याचा भेद सांगितला की प्रस्तुत वचन म्हणजे कसं आहे
परमेश्वरे म्हणितले ते म्हणितले अंत, देवाने जे जे म्हटलेलं आहे, म्हणितले करण करायला सांगितलेलं आहे ते म्हणितले अंत येते, विधीमध्ये येतं. वारिले ते अनिष्टांत, आणि जे करू नका सांगितलं, पाखरीला घोडा न पाहावा, तोरणमडाच्या घरा न वचावे, भांडते दोघे अन्यायी, अन्यवार्ता न कीजे, हे जे जे सांगितलं निषेध वाक्य आहे. वारिले म्हणजे करू नका सांगितलं, ते अनिष्टांत, ते अनिष्टामध्ये येतं, ते जर का केलं अनिष्ट घडेल, दोष घडेल, अविधी घडेल. म्हणून परमेश्वरे म्हणितले ते म्हणितले अंत, आणि प्रस्तुत वचनाचं काय विशेषता आहे, ते म्हणितल्यामध्ये विहित विधीमध्ये ते येतं. या वेगळे ते चातुष्ट्यांत, आणि या वेगळे म्हणजे अजून काही याच्यामध्ये जे जे काही कला कौशल्य आहे ते तुम्हाला आपोआपच कळायला लागतं. ते तुमचे चातुष्टांत म्हणजे ते तुमच्या स्वतःला स्वतः कळलं पाहिजे. म्हणजे जर का सांगितलं की हे साधूंचं पटकर याला पाय लावू नका, मग हेच पटकर का, मग दुसरं साधूंचं पटकर त्याला पाय लावलं तर चालेल का? ते आता तुमच्या चातुष्टांत म्हणजे ते तुम्हालाच तुमचं कळलं पाहिजे. एका साधूच्या पटकराला पाय नाही लावायचा म्हणजे दुसऱ्याच्याही नाही लावायचा. एका साधूला सेवा नाही सांगायची म्हणजे दुसऱ्या साधूला पण सेवा नाही सांगायची. आमक्याविषयी चुगली करू नका म्हणजे तमक्याविषयी पण करू नका. मंदिरात चुगली करू नका म्हणजे बाहेर करा का? चातुष्ट्यांत ते तुम्हाला कळलंच पाहिजे. इथे अन्य वार्ता करू नका म्हणजे कुठेच अन्य वार्ता करू नका. हे तुमचं तुम्हाला आपोआपच कळालं पाहिजे. हे चातुष्टांत. सगळेच काही अर्थ परमेश्वर सांगणार नाहीत, सगळ्याच बाबतीतले वचन येणार नाहीत, पण त्यातला तो अर्थ तो आपल्याला तारतम्य त्याचं कळालं पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे. तशा पद्धतीने काही जे काही अर्थ असतात, जसं ते सांगितलंय उद्धव देव आणि कृष्ण महाराज हे विदुराकडे वगैरे गेले होते आणि त्यावेळेला कृष्ण महाराज आसनावर बसले आणि उद्धव देवांसाठी पण आसन टाकलेलं होतं म्हणजे उचासन होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही बसा. ते खाली बसले. आता कृष्ण महाराज स्वतः त्यांना सांगितलं वर बसा तुम्ही. ते म्हणतात नाही मी खालीच बसतो. म्हणजे त्यावेळेला त्यांनी तो बरोबर तारतम्य जे आहे त्यावेळेला बरोबर लक्षात घेतलं. म्हणजे ते चातुष्ट्यांत. किंवा अजून एक वेगळी लीळा बघूया. महादायसानी स्वामींकडे सुपारी जी आहे पोफळ असं फेकून दिलं. स्वामींनी आधी त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्या लक्षात आलं स्वामींना ती सुपारी पाहिजे. ती त्यांनी घेतली आणि बसल्या ठिकाणच फेकून दिली स्वामींकडे. स्वामींनी ती झेलली आणि परत बघितलं. आता स्वामी काही बोलले का तिथे? बोलले काही ना. दोन्ही वेळेला स्वामी बोलले नाही, पण दोन्ही वेळेला स्वामी काय बोलले ते फक्त महादायीसांना ऐकू आलेलं आहे. स्वामी बोललेत, शब्द अदृश्य आहेत, परंतु महादायीसांसाठी बरोबर दृष्टपर झालेले आहेत ते शब्द. आणि मग त्यांच्या मनामध्ये पोळ निर्माण झालं. एक वाक्य स्वामी बोलले नाही, परंतु महादायीसांना कळालं. हे काय आहे? हे चातुष्ट्यांत ज्ञान असेल तर बरोबर आपल्याला या गोष्टी आपोआपच कळतात. ते कोणी सांगायची आवश्यकता नाही. आणिकाचे एक घेत असे तरी निमित्ताची दोन्ही घ्यावी. आता चातुष्ट्याचा अर्थ कोणता बरं? म्हणजे त्याच्यामध्ये विविधता आहे. दोष चुकवण्यार्थी पण आहे किंवा एखादी गोष्ट एखाद्याकडनं घ्यायची आहे तर सांगतात की निमित्त जर का असेल, आपण एखादा पदार्थ परिच्छेद लिहिला आहे पण ते आपले गुरुनिमित्त आहेत आणि ते जर का देत असतील मग त्यावेळेला इतरांकडनं जर का तो पदार्थ आपण एकच घेणार असू किंवा परिच्छेदला नाही आहे परंतु आपली मात्रा तेवढीच आहे की आपण एकच चपाती खातोय, परंतु गुरुनिमित्ताने जर का अजून जर का वाढण्याचा आग्रह केला की त्यांनी स्वतः जर का दिलं तर ते घ्यावं. इतरांकडनं आपण थोडं घेतो, त्यांच्याकडनं अधिक प्रमाणामध्ये जरी घेतलं तरी त्याचा दोष नाही, कारण की ते देतात ते सुद्धा सुहृदत्वानेच देत असतात आणि त्यांनी दिलेली जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता आपल्याला कुठेही वाया जाणार नाही. श्री प्रभू एखाद्याला थापा जरी मारत होते, थापा म्हणजे आत्ताचे जे थापाचा अर्थ वेगळा आहे. थापा म्हणजे खोटं बोलणं. तिथे थाप म्हणजे श्रीकराची थाप एकाला मारणं. कोणाला? स्वामी जर का मारायचे श्री प्रभू तर काय व्हायचं? त्याच्याने नुकसान व्हायचं का त्याचं?
त्याचा लाभच लाभ व्हायचा. त्याचं कर्मनाश होत असेल, अजून काही त्याचं दुखणं खुपणं असेल ते जात असेल, संबंधदानाचे फळ त्याला होत होते. म्हणजे त्यांच्याकडनं जे येणं आहे प्रसन्नतेचं ते चांगलंच आहे, त्याच्यामध्ये काही वाईटपणा नाही. त्याचं गुरुनिमित्त जे सुहृद गुरुनिमित्त आहेत त्यांच्याकडनं जे प्राप्त होतं ते आपल्यासाठी चांगलंच आहे. म्हणजे भेट काळ जेव्हा होतो, भेट काळामध्ये कधी कधी काय होतं की गुरुनिमित्त जे काय देतात तर ते असेल, जे काही असेल तर ते आपण त्यांच्या त्या प्रसन्नतेला राखून ते आपण स्वीकारलं पाहिजे, घेतलं पाहिजे. नेघे नेघणे करणे तिन्ही प्रीतीची कारणे. मग ते घेत देत असताना काय तारतम्य आपण बाळगायचं बरं ना. घेणे म्हणजे एखाद्याचा पदार्थ आपण घेतोय, ते आपल्याला देतायत आणि आपण ते घेतोय. नेघणे किंवा तो पदार्थ आपण घेत नाही आहोत. किंवा करणे म्हणजे त्या निमित्त आपण एखादी क्रिया करत आहोत, म्हणजे आपणच तो पदार्थ एखाद्याला देत आहोत. घेणे म्हणजे दुसऱ्याकडनं घेणे, ने घेणे म्हणजे दुसऱ्याकडनं न घेणे, आणि करणे म्हणजे दुसऱ्याला तो पदार्थ आपण स्वतःच देत आहोत. ये तिन्ही प्रीतीची कारणे म्हणजे ते तीनही गोष्टी प्रीती साधून करायच्या. एखाद्याकडनं घेताना ओरबडून आणि हिसकावून घेतलं तर तिथे प्रीती राहणार नाही. परमप्रीती जी काय पाहिजे ती घेत असताना सुद्धा प्रीती राखूनच घेतलं पाहिजे. सगळंच घेत बसायचं नाही, थोडंसं घ्यायचं. आमचे स्वामी सांगतात की श्री प्रभूंचा प्रसाद किती घ्यायचा? 3 बोटांमध्ये सामावेत. आता सफरचंद सुद्धा 3 बोटात घेऊ शकतो ना आपण, 2 बोटातही घेऊ शकतो. 3 बोट म्हणजे ते चिमूट, त्याची चिमूट जर का केली आपण, जसं अंगारा वगैरे घेतात ना, त्या 3 याच्यामध्ये बोटाच्या टोकावर असं ते राहील एवढंच घ्यायचं. खूप काही भरपेट घ्यायचं नाही. आणि जो सेवेकरी व्यक्ती असतो ना तो भरपेट कधीच घेत नाही. तो आपला थोडासा जरी प्रसाद मिळाला तरी भरपूर झाला. त्याच्यासाठी ते प्रसादापेक्षा सुद्धा ती सेवा जास्त महत्वाची असते. सेवाच प्रसाद रूपी त्याच्यासाठी असते. म्हणून जे घेणार आहोत ते कसं घ्यायचं? घेताना प्रीती राखून, म्हणजे प्रीती ठेवूनच ते घेतल्या गेलं पाहिजे. आणि नेघणे आता आपण टाळतोय. टाळत असताना सुद्धा आपण काहीच्या काही कधी कधी बोलून बसतो की ते व्यक्ती प्रेमाने देताना आपण काय म्हणतो, नको नको, हे कधीच असेल ना, काय असेल काय माहिती, किंवा तुम्ही कशा निमित्ताने देतात आम्हाला काय माहिती, नको आम्हाला ते. म्हणजे आता तो देणारा व्यक्ती तर नाराज होईल की नाही? किंवा आपण म्हणून नाही आम्ही असलं काही खात नाही, आम्ही चांगलं खातो. आता टाळायचंय तुम्हाला तर ती प्रीती राखून टाळा, म्हणजे त्याचं मन दुखलं नाही पाहिजे. प्रीती राखूनच सांगा की मी फक्त 2च वेळेला जेवतो, मधल्या काळात मी काही घेत नाही. भले थोडंसं तुम्हाला असं बोलता आलं तरी बोला, पण त्याचं मन दुखवू नका. आणि देताना सुद्धा प्रीतीपूर्वक दिले गेलं पाहिजे. ते सारंग पंडित म्हणतात भक्तजनांना, चला जेवायला तुम्ही पण. ते म्हणतात आम्ही जेवणार नाही, आम्ही फक्त स्वामींचं पूजा वगैरे बघणार आणि येणार. आता यांचाही स्वयंपाक बनवलेला होता, त्यांनी काही आग्रह केला नाही, कारण की त्याची बुद्धीच नाही आहे. ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही नाही खाल्लं तर माझे नोकर खातील म्हणून. काय बोलला तो? क्रिया करायची आहे तर ती क्रिया करताना सुद्धा उत्तम प्रकारे केली गेली पाहिजे, भाईदेव व्यासांनी जशी केली. किंवा मग बोणे ज्यांनी अवयवांनी जसे पुऱ्या दिल्या, उत्तम प्रकारे दातृत्व केलेले, प्रीती राखून केलेलं आहे. बाईसांनी जे दातृत्व केलं प्रीती राखून केलेलं आहे. इत्यादी प्रकारे देवा मार्गाची आणि पात्राची प्रीती राखून, प्रेम राखून त्याला देता आलं पाहिजे. उगाच त्याचा अपमान करून, कधी तुम्हाला खायला भेटलं नसेल असा पदार्थ घ्या म्हणजे त्यांना आपण काय बोलतो आहोत तर असं होता कामा नये. त्यावेळेला ती प्रीती राखून तो पदार्थ दिला गेला पाहिजे की घेणाऱ्याला तो आनंद वाटला पाहिजे. आपण ज्याच्याकडनं घेतो त्यालाही आनंद वाटला पाहिजे. आपण ज्याची क्रिया टाळतो आहोत त्याला सुद्धा दुःख झालं नाही पाहिजे, द्वेष निर्माण नाही झाला पाहिजे. आणि आपण ज्याला पदार्थ देतो आहोत त्याला सुद्धा प्रसन्न वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे. अशा प्रकारची उत्तम क्रिया आपल्याकडनं झाली पाहिजे. अशा पद्धतीने या तिन्ही गोष्टी प्रीती राखून आपल्याला करायच्या आहेत असं या ठिकाणी
सांगितलेला आहे. विधाने उपशांती. आता जर का आपण एखादा पदार्थ त्यागलेला आहे आणि तो जर का आपल्या खाण्यात आला तर दोष लागेल वगैरे, किंवा काही क्रिया करताना, अशा प्रीतिपूर्वक क्रिया करताना सुद्धा एखादा अविधी घडू शकतो. मग ते त्याचं कसं बरं ना. विधाने उपशांती. जर का तुम्ही विधीचं आचरण केलं तर उपशांती म्हणजे घडणारा दोष सुद्धा घडणार नाही, घडू देणार नाहीत परमेश्वर. कारण की तुम्ही विधीमध्ये आहात. विधीमध्ये असलेला माणूस कुठल्याही विधीची सुरुवात करताना त्याच्यात मला दोष घडू नये अशाच प्रकारची विनंती पहिले करतो. त्याची पंगत असेल तर तो पंगत सुद्धा करताना माझ्या अन्नदानामुळे कुणामध्ये सुद्धा कुठला दोष निर्माण होता कामा नये, कुठलाही अविधी त्यांच्याकडनं घडू नये, माझं अन्न त्यांच्या विधीला भ्रष्ट करणारं ठरू नये, अशा प्रकारची विनंती तो आधी करतो. अशा पद्धतीने विधाने उपशांती म्हणजे विधान केल्यानंतर दुःख आर्तता त्याच्यामध्ये व्यक्त केली तर घडलेला जरी दोष असेल तर तो त्याच्यामध्ये एक शाळा हो. एखाद्याची सेवा केली आपण, त्यांच्या पाठीवर पाय दिला, पायावर पाय दिला, त्याला पाय लावला, आपण केला विधी, परंतु निषेधही घडला, त्याच्यात पाय लागला, परंतु त्याच्यामध्ये जर का विधाने म्हणजे परत प्रायश्चित्ताचा, त्याच्यामध्ये अप्राप्तीचा किंवा तळमळीचा दुःखाचा विधी जर का केला, अनुतापाचा विधी जर का केला तर तो घडलेला दोषाचे उपशांती म्हणजे ते दोष नासू शकतो. आणि त्याच्यामध्ये जो अविधी घडला तो अविधी नासू शकतो. किंवा अंतराय जर का घडत असेल, जड सेवना केली म्हणजे त्यांनी दिलेला परिच्छेदला पदार्थ आपण खाल्ला, अंतराय होऊ शकतो, परंतु त्याच्यामुळे तो अंतरायही सुद्धा चुकेल. या वेगळे हिंसा चुकवूनी करावे. आणि कुठलाही विधी करताना कसा करायचा आहे, हिंसा चुकवून विधी करावी. हिंसा तर घडणारच आहे, परंतु जास्तीत जास्त हिंसा कशी चुकेल ती हिंसा चुकवूनच मानसिक, वाचिक आणि शारीरिक तीनही हिंसा आपल्याला चुकवायच्या आहेत. कुठलीही सेवा करताना माझं लक्ष असतं की कोणीतरी कोणाला काहीतरी बोलतं आणि त्याच्यामुळे कोणीतरी दुखावतं, किंवा कोणीतरी तो समोरचा दुखावला जावा असंच बोलतो. कधी कधी तोंडातल्या तोंडात बोलल्या जातं किंवा चार चौघात नंतर बोलल्या जातं. काय साध्य होतं याच्यातनं? हिंसा म्हणजे मानसिक हिंसा झाली ना, तो माणूस दुखावला गेला. बरं तो व्यक्ती कोण आहे? येथीचा उपदेशी आहे, वासनिक आहे, स्मरणनिष्ठ आहे. बरं तो एक व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती नाही दुखावला गेला, त्यामुळे इतर काही साधू संत सुद्धा दुखावल्या गेले. काय होतं याच्यामुळे? पद्मनाभी देव यांनी काय केलं? कोणाला काय बोललं त्यांनी? आठवलं का? परमानुभव देव, तुमच्या गुरूंचा अनुभव परमाणू एवढाच आहे का? हे त्यांनी कोणाला दुखवलं? अन्य लोकांना दुखवलं. पण स्वामींनी दरवाजे बंद केले. अन्य व्यक्तीला दुखवल्याने जर का परमेश्वर आपले दरवाजे बंद करतात, तर तुम्ही येथीच्याच व्यक्तीला जर का दुखवलं तर काय होईल? दरवाजे बंद तर करतीलच, पण उघडणार पण नाही कधीच. आमच्या भट्टोबासांना भूक लागलेली एकाईचा जे पोळ्या त्यांच्याकडे आहेत, त्यांच्याकडे भाकर आहे, शिदोरी, पण ते काही देत नाहीत. आमचे स्वामी एवढे नाराज झाले, त्यांच्यावर एवढी खंती स्वीकारली की ती खंती श्रीप्रभूंपर्यंत आहे. म्हणजे श्रीप्रभू सुद्धा त्यांचं अन्न घेत नाही. येथीचा व्यक्ती दुखवल्यानंतर एवढं मोठी खंती परमेश्वराला आहे. म्हणून विधी कार्याच्या ठिकाणी जिथे जातात तिथे जेवढे कोणी लोक येतात, साधारण नवीन उपदेश घेतलेला व्यक्ती जरी असेल तो सुद्धा देवाचाच आहे, म्हणून त्याला सुद्धा दुखवू नका. त्या ठिकाणी असलेली जी मुंगी आहे ती मुंगीला सुद्धा दुखवू नका, वैरत्व चिंतू नका, तिथं काय मुंग्या लागल्या इथे असं बोलू नका, चिडू नका त्या मुंग्यांवर. त्यांना व्यवस्थितपणे त्यांच्या जागेवर वेगळ्या ठिकाणी त्यांना तुम्ही त्यांचं स्थलांतर करून द्या. अशा पद्धतीने कुणालाही न दुखवता हिंसा चुकवूनी करावे. जोही विधी करायचा असेल तो. आणि देत असे तयाचे आहुनी निमित्यासी देणे. आणि इतरांच्या ठिकाणी आपण विधी करतोच, परंतु त्यांच्या ठिकाणी विधी करायचं, पण निमित्ताच्या ठिकाणी विशेष विधी करायचा, विशेष आवडीपूर्वक. कारण की ते आपल्याला या मार्गाला निमित्त झाले, ज्ञानाला निमित्त झालेले आहेत, म्हणून त्यांच्या ठिकाणी
तुम्हाला वरचेवर त्यांना भेटता आलं पाहिजे, कारण की ते तुमचे सुहृद असले पाहिजेत. ते सुहृद आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला अजून काही काही विधी जे असतील ते तुम्हाला प्राप्त होत राहतील. अवस्थे अनुरूप. आता मग प्रत्येकालाच विधी करायचाच का? एखाद्याचा परिच्छेद असेल तरी त्यांना जबरदस्ती द्यायचं का त्या निमित्ताला? अवस्थे अनुरूप म्हणजे त्यांची अवस्था कशी? वृद्ध अवस्था आहे, मग त्यांना किती आग्रह करायचा? कोमल अवस्था आहे तर त्यांना किती आग्रह करायचा? त्यांचा परिच्छेद असेल तर त्यांना किती आग्रह करायचा? या सगळ्या गोष्टी तारतम्य बघूनच पुढे विधिविधान आपल्याला करायचं आहे. दासरुवे जेदवाजे म्हणती तेची करावे की. म्हणजे आचरत्या पुरुषाने त्याला तो दास म्हणून त्यांना जे जे काही सांगितलेलं आहे तेची करावे की, तेच त्याने करावं. स्वामींनी नातोबासांना आजच्याच दिवशी सांगितलं तांदूळ जाणं, उद्या सांगितलंच नाहीये. ते काल सांगितलं होतं आणायला, ते आणलं. त्यांनी आज सुद्धा आणलं. दासरुवे म्हणजे दास व्यक्ती जो आहे त्यांनी त्यांना जेवढं सांगितलं तेवढंच करावं. त्याच्या वेगळं जर एखादा असेल बाहुल्य भटोबा गोसाव्यांची प्रवृत्ती जाणती असं जर का आपलं असेल तर ठीक आहे, पण आपण देवाची प्रवृत्ती जाणत नाही. जेवढं सांगितलं तेवढं करावं. बाकीचं आपला त्याच्यामध्ये शोक्तीपणा जो आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकायचा नाही. सेन फेडावे घुसळण सांडावे म्हणजे कसं बरं? इथे न्याय दिलेला आहे. सेन फेडावे घुसळण सांडावे म्हणजे शेण काढणे आणि घुसळण करणे. घुसळण म्हणजे काय? विरजन, ते ताक ह्याच्यासाठी करतात ना, तुपासाठी जे काही घोसळ ते हे करतात, घुसळण करतात रवीने. आता ते करणं म्हणजे उत्तम क्रिया कुठली आहे? घुसळण करणं हे उत्तम आहे. त्याला पाहता शेण काढणं ही कशी न्यून क्रिया आहे एकदम, बरोबर आहे. आता तुम्ही जर का घुसळण करत असाल आणि कोणी जर का शेण काढायला सांगितलं तर तुम्ही जाल का तिकडे? नाही नाही, मी आपलं घुसळण चालू आहे माझं, मी तिकडे नाही जाणार. परंतु वेळ प्रसंग आला तर तुम्ही उत्तम घुसळण करणे म्हणजे उत्तम प्रकारची तुम्ही क्रिया करतात. म्हणजे काय करताय? स्मरण करत आहात. उत्तम प्रकारची क्रिया चालू आहे आणि तेवढ्यामध्ये कोणीतरी वासनिक आले, अधिकरण सुद्धा नाही, वासनिक आले. मग आता काय करायचं? आता तो विधी उपस्थित झाला. वासनिक येणं याहीपेक्षा तुमचं स्मरण सध्या उत्तम चालू आहे, परंतु आता उपस्थित विधी काय आहे? स्मरण हा नित्य विधी आहे, वासनिकाला निमित्त विधी आहे. तर शेण फेडावे घुसळण सांडावे म्हणजे तो जरी उत्तम विधी असेल तो थोडा वेळ थांबवा आणि हा जो विधी आहे तुमचा तो विधी उपस्थित झालेला जो विधी आहे तो करा. म्हणजे कुठला विधी आत्ता सध्या उपस्थित आहे तो आपण केला पाहिजे. काही लोक म्हणतात नाही आम्ही स्मरण झालं आम्ही उठणार नाही. नाही, तसं नाही. निमित्त विधी प्राप्त झाला तर तो निमित्त विधी आपण केला पाहिजे. म्हणजे जरी उपस्थित झालेली क्रिया न्यून असेल तरी सुद्धा तुम्ही पहिला विधी सोडा, सांडा, थांबवा आणि पुढचा विधी करा. एरवी तर स्मरण काही थांबत नाही, त्याचं चालूच राहतं. आणि म्हणून सांगितलेलं आहे की झाडाचा कटियेचा आश्रय न धरावा. झाडाचा आणि काटियेचा आश्रय न धरावा म्हणजे हे सर्व करत असताना नित्यविधी निमित्त विधी याचा आश्रय धरायचा नाही. म्हणजे काही ते धरून नाही ठेवायचं, अडकून नाही राहायचं त्याच्यामध्ये. तुम्हाला प्रत्येक विधीमध्ये जाता येता आलं पाहिजे, प्रत्येक विधीमध्ये मिसळता आलं पाहिजे. तुम्ही म्हटले नाही मी नित्यच विधी करणार, मी निमित्त विधीत जाणार नाही. कोणी म्हटलं मी निमित्त विधीच करणार, मी नित्यविधी जाणारच नाही, तसं नाही चालत. तुम्हाला असा आश्रय म्हणजे त्याच्या आलिंबनामध्ये राहू नका. इथे सांगितलेलं आहे निरालंबी म्हणजे दोषरूपी आलिंबनाचा त्याग करा. मग कुठलंच आलिंबन ठेवायचं नाही का? न देवता स्मरणे म्हणजे दोषरूपी आलिंबनाचा त्याग करून स्मरणरूपी गुणरूपी आलिंबनाचा स्वीकार करा. आलिंबनावर आलिंबन. परंतु परत स्वामी सांगतात वृत्ती आधीन न होवावे, स्थिती आधीन न होवावे. म्हणजे एकाच विधीमध्ये एकदम रममान राहू नका. दुसरा पण विधी आहे, तिसरा पण आहे, चौथा पण आहे. विधी पाठी विधी आपल्याला घडतो आहे. विधीकरिता विधीच पुरे. प्रत्येक विधी आपल्याला स्वीकारता म्हणजे नित्य विधी प्राप्त झाला त्याच्यात रममान व्हा.
नित्यविधी करता निमित्तविधी करता करता नित्यविधी प्राप्त झाला, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. प्रत्येक विधीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. अमुका काळ येत असे नाहीसे न म्हणावे, आश्रय न धरावा. म्हणजे नेमकं काय बरं, त्याच्या अधीन होऊ नये का? अधीन व्हावं, पण इतकंही अधीन होऊ नये की ते आलिंबन तुम्हाला पुढे दोषाला कारणीभूत ठरेल. आमचे स्वामी सांगतात, तवपर्यंत तेच असावे जो आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेना. एखाद्या ठिकाणी तुम्ही थांबलात, स्मरण चांगलं साधतंय, पण तिथे तुमची प्रसिद्धी वाढायला लागली. आता काय होईल, ती प्रसिद्धी तुम्हाला घातक ठरू शकते. श्रेष्ठत्व प्रकाशला आपलं, आता तिथून जागा सोडा, ती अडकून राहू नका त्या जागेमध्ये. स्मरण दुसरीकडेही साधेल आपल्याला. नष्टत्व प्रकाशलं तर तिथूनही निघा, नाही तर जास्त दोष त्यांना आपल्याविषयी निर्माण होईल, म्हणून तिथूनही निघा. म्हणून म्हणतात की अमुका काळ येत असे ना ऐसे ना म्हणावे. मी 1 वर्ष या ठिकाणी थांबणार आहे असं बोलू नका. मोकळीकता ठेवा. जेवढा वेळ थांबता येईल तेवढा थांबा. काही गुणदोष निर्माण झाला की पुढच्या गावाला जा. किंवा काही लोक म्हणतात की मी 55ला अनुसरण घेणार आहे. लोक खूप हिशोबामध्ये काटेकोर आहेत बरं का, देवापेक्षा पण. 56ला अनुसरण घ्यायचंय, मग ते 56 उद्या लागणार आहे तर आज अनुसरण घेतात आणि म्हणतात मी साधलं बरं का, माझी 56 उलटून नाही दिली, उद्या लागणार होती 56, मी आजच घेतलं अनुसरण. किती आनंद असतो त्याला. आता त्याचं म्हणणं काय, तो 50लाही म्हणतो की मी 56ला अनुसरण घेणार, तो 55व्या वर्षी पण म्हणतो मी 56लाच अनुसरण घेणार. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की त्या विधीला तो अडकून बसलेला आहे. आपण थोडी मोकळीकता ठेवायची. आज आपण 50व्या वर्षी म्हटलं की मी 56ला अनुसरेन आणि आपलं 53लाच जर का आपण गेलो तर कुठे, आपण तर म्हणतो देवा घरी गेलो, पण तसं नाही झालं तर म्हणजे आपलं काही सांगता येत नाही. किंवा आपल्याला तो विधीच नाही घडला. आज आपली वृत्ती आहे अनुसरायची आणि 5 वर्षांनी आपली वृत्तीच राहिली नाही, मग काय करणार. म्हणून इथे अमुका काळ येत असे नाहीसे ना म्हणावे. तुम्ही देवाला सांगा लवकरात लवकर माझं अनुसरण करू द्या. कोणी असं म्हणायचंच नाही मी 2 वर्षांनी अनुसरेन, 3 वर्ष, हे आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही देवाला एवढीच प्रार्थना करायची प्रत्येकाने ज्याला अनुसरायचं की आमचं लवकरात लवकर अनुसरण देवा तुम्ही घडवा, मला तो विधी योग प्राप्त करून जा, एवढं विनंती देवाला प्रार्थना तुम्ही करा. आणि कुठल्याही एका विधीमध्ये राहू नका. आणि जेवढ्या वेळ आपण या देहामध्ये आहोत तोपर्यंत स्वामी सांगतात, तुम्हा येथुनी म्हणितले ते करणीये किंगा. तुम्हाला इथूनही म्हटलेलं ते तुम्हाला करायचं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणातील 254 वचन आहे. तुम्हा येथुनी म्हणितले ते करणी किंगा हे वचन घेतलं आणि प्रकरण वशाची उत्तरार्ध 126 क्रमांकाची सरभंजनी देमती प्रति हिंसा पाप निरोपण या लेळेवर श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.